नवी मुंबईत पुन्हा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमध्ये संघर्ष। नगर विकासच्या क्लस्टर योजनेवर वनमंत्री गणेश नाईक नाराज। नादाला लागला तर जागा दाखवून देऊ, एकनाथ शिंदेंना थेट इशारा। आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं। महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं विधान। पण जनतेचा उत्साह पाहून नव्याने प्रेरणा मिळत असल्याचं मत। सिद्धिविनायक मंदिरातही दान चोरीबाबत राज ठाकरेंनी केलेले आरोप खरे। संजय राऊतांकडून आरोपांचं समर्थन। देशातल्या सर्व मंदिरांमध्ये चोऱ्या सुरू असल्याचा आरोप। पुण्यातील अमित शहांच्या स्वागत बॅनरवरून राजकीय कलगीतुरा। बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो कुठे आहे? राऊतांचा एकनाथ शिंदेंना सवाल। तर राऊतांच्या आरोपाला भाजपचं जोरदार उत्तर। खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी गेल्यानंतर नाशिक महापालिकेला जाग। शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला सुरुवात। तर पुढच्या 4 महिन्यात रस्त्यांची कामं पूर्ण होतील, पालकमंत्री गिरीश महाजनांची ग्वाही। पीक विमा योजना अर्जासाठी मुदतवाढ। आता 10 ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्ज। अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा। पंढरपुरातील भीमा नदीला पूरस्थिती। चंद्रभागेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरं पाण्याखाली। नंदुरबारमधील तोरणमाळच्या सीताखाई पॉइंटवर राडा। पर्यटनासाठी आलेले 2 गट भिडले। मद्यधुंद तरुणामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। संगमनेरमध्ये अन्न औषध प्रशासनाचा छापा। पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त। विनापरवानगी गोरी ब्युटी क्रीमची विक्री।